आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या विशेष भागात आपण ऐकणार आहात भारतीय अर्थव्यवस्थेत येऊ घातलेल्या डिजिटल चलनाबाबत. 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल चलन चालू करण्याची कल्पना मांडली. अनेक तज्ज्ञांची अपेक्षा होती की क्रिप्टोकरन्सीवर सरकार काही धाडसी पावलं उचलेल. ती अपेक्षा पूर्ण करत आभासी मालमत्तेवर झालेल्या नफ्यावर 30% कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्याचबरोबर भारताचं स्वतःचं डिजिटल चलन चालू करण्याचा निर्णयसुद्धा सरकारनं जाहीर केला आहे. डिजिटल चलन हे क्रिप्टोकरन्सीपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला गती मिळेल. शिवाय गतीनं देयक देता येतील. कर व्यवस्थेतही त्यातून पारदर्शकता येऊ शकेल. याविषयी अधिक माहिती देताना अर्थ अभ्यासक आशुतोष टिळक म्हणाले, डिजिटल करन्सी ही कुठल्याही प्रकारची करन्सी असू शकते. मग ती डिजिटल फियाट मनी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असू शकते किंवा क्रिप्टो करन्सी असू शकते किंवा डिजिटल स्वरूपातलं इतर कुठलंही चलन असू शकतं. त्याचे दोन असतात मेजर. एक असते फियाट डिजिटल करन्सी आणि दुसरीला आपण म्हणू शकतो की क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सीला कुठलेही सेंट्रल बँकेचं म्हणजे RBIचं, फेडरल रिझर्व्हचं किंवा युरोपियन सेंट्रल बँकेचं किंवा तत्सम कुठल्याही सेंट्रल बँकेचं पाठबळ नसतं. कुठलंही सरकार तुम्ही जर ते पैसे डिजिटल करन्सी घेऊन गेले क्रिप्टो करन्सी तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीही देणार नाही. परंतु जसा भारताचा रुपया आहे, जसा डॉलर आहे, या चलनाच्या माध्यमातून झालेले कुठलेही व्यवहार जेव्हा होतात तेव्हा त्याला कुठल्या तरी सरकारचं एक पाठबळ असतं. आणि ही गोष्ट डिजिटल करन्सी किंवा ज्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणि क्रिप्टो करन्सी म्हणतात, याच्यामधला हा मेन फरक येतो. UPI हे आतापर्यंत आपण वापरत आलो होतो, परंतु UPIच्या माध्यमातून आपण बँकेच्या असलेल्या चलनाचा व्यवहार करत होतो. UPI वॉज अ टूल. UPI वॉज अ सिस्टीम मेड बाय RBI. UPI हे एका अर्थाने एक साधन होतं ज्याच्या आधाराने आपण एका बँकेतले रुपये दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकत होतो. भौतिक रुपया आणि डिजिटल रुपया आता जेव्हा आपण UPI पासून पुढे जातो आहे, हे एक पुढचा टप्पा येतो आहे. याला असं म्हणता येईल की भौतिक रुपया हा UPI साठी होता. ज्यावेळेला मी माझ्या खिशातले समजा 5,000 रुपये गेले आणि बँकेत टाकले तर ते भौतिक रुपयेच राहणार आहेत. परंतु डिजिटल करन्सी, ज्या वेळेला मी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी विषयी बोलतो तेव्हा मला अनेक सारे व्यवहार हे फक्त भौतिक जगामध्ये न राहता अनेक वेळेला ऑनलाईनच्या जगामध्ये जे गरज असते ट्रान्झॅक्शन्सची, की फॉर एक्झाम्पल मी Amazonवर गेलो, तिकडे मी काहीतरी खरेदी केलं किंवा मी एखादं सॉफ्टवेअर खरेदी केलं किंवा मला समजा काही पेमेंट करावं लागणार असेल, मला समजा विंडोजच्या पॉवर पॉईंटचं काय खरेदी करायचं असेल किंवा मला काहीही ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर मला भौतिक रुपये आज द्यावे लागतात. ते पहिले बँकेत असावे लागतात. कॉन्सेप्ट आता ही आहे की भारत सरकार आणि RBI एक सेंट्रल बँक डिजिटल करन्सी काढणार आहेत जी डिजिटल फियाट मनी असेल, ज्याला भारत सरकारचं पाठबळ असतं की गॅरंटीड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं आपल्या प्रत्येक नोटेवर लिहिलेलं असतं. खालती RBIच्या त्या गव्हर्नरची सही असते आणि म्हणलं असतं की मैं धारक को इतने X रुपये देने का वचन देता हूं. डिजिटल रुपी किंवा डिजिटल फियाट मनी हे एका अर्थाने ऑनलाईनच्या याच्याबाबत दिलेला पाठबळ आहे. बाकीचे जे डिजिटल आहेत, आता फॉर एक्झाम्पल बिटकॉइन आहे, अजून काय काय त्यांच्याकडे सगळे डॉजे कॉइन आहेत, अजून काय काय इथरियम आहे, याला कुठल्याही याची मान्यता नाही. वेगवेगळ्या मायनिंग मधून, डेटा मायनिंग मधून की अजून वेगळ्या प्रोसेस मधून ते काढलेले चलन आहे. पण ज्या वेळेला भारत सरकार हे तयार करेल त्यावेळेला त्याला याचे पाठबळ असेल आणि हा
याचा फार मोठा उपाय असेल. जेव्हा डिजिटल करन्सीच्या बाबतीमध्ये मी बोलतो, सगळ्यात मोठा गरज, आवश्यकता, फायदा हा असेल की याला एका अर्थाने रुपया डिजिटल होईल, रुपया अधिकाधिक मोठ्या लोकांपर्यंत पोहोचेल किंवा मोठ्या मार्केटपर्यंत पोहोचेल. आज जगभरामधला जो एक ट्रेड आहे की एक ठराविक अमाऊंटमध्ये 2, 3, 4% पर्यंत होतात. पण जर उद्या मान्य झालं की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी रुपी XYZ जे काय त्याचं नाव आहे, याच्यामुळे फायदा हा मिळेल की रुपयात होणारे व्यवहार किंवा भारताच्या RBIचं जे काय आहे त्यांचं ट्रान्झॅक्शन, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स वाढतील. RBI ही एका अर्थाने भारताची अर्थव्यवस्था मोठी आहे आणि त्याला बॅक करणारी, त्यांचं करन्सीला कंट्रोल करणारी संस्था म्हणून RBIचं महत्वही वाढेल. असे इतर अनेक सारे फायदे आहेत आणि हा एका अर्थाने फार उत्तम मार्ग आहे. आणि ही काही जण म्हणतात की वेळ थोडी चुकली किंवा थोडं लेट झालं, पण तरीही फार उत्तम मार्ग आहे. अँड दिस इज हॅट्स ऑफ. मंडळी, नुकताच रिझर्व्ह बँकेचा पतपुरवठा आणि मुद्रा धोरण आढावा जाहीर करण्यात आला. अर्थव्यवस्थेची स्थिती आणि नजीकच्या काळामध्ये तिची वाटचाल यावर हा आढावा भाष्य करत असतो. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात सलग 10व्यांदा कोणताही बदल केलेला नाही. अर्थव्यवस्थेवर कोरोनाचं असलेलं संकट अजून दूर गेलेलं नाही. उत्पादनांचे निर्देशांक अजून पुरेसे सकारात्मक झालेले दिसत नाहीयेत. त्यात महागाईचे निर्देशांक चढे आहेत. महागाईचे आकडे 6% वर गेल्यानं मुद्रा धोरण समितीला ठरवून दिलेल्या उद्दिष्टांच्या वर गेल्याचं दिसून येत आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतीही चढ्या राहण्याची शक्यता जास्त दिसते. या पार्श्वभूमीवर सरकारसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, वर्ष 2022 सुरू झालं तसं अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ पाहते आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील निर्मिती, सेवा आदी क्षेत्रातील हालचाल काहीशी गती घेताना दिसली आहे. अनेक ठिकाणी कंपन्या असोत, आस्थापना असोत अथवा अन्य काही, येथे मनुष्यबळाचा वापर हा अधिक प्रमाणात वाढू लागलेला आहे. म्हणजे कोरोना आणि टाळेबंदीच्या दरम्यानच्या कालावधीपेक्षा आणि नियमानुसार 50% अधिक मनुष्यबळ उत्पादन आणि निर्मिती तसंच सेवा क्षेत्र विस्तारताना दिसत आहे. या सगळ्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याच्या सकारात्मक बाजू असल्या तरी नव्या वर्षाने एक चिंता वाढवली आहेच, ती म्हणजे महागाई. देशातील महागाई ही हळूहळू वाढती आहे. जसजशी अर्थव्यवस्था पूर्वपदावर होत आहे तसतसं क्रयशक्ती वाढत आहे. ग्राहकांची वस्तू आणि सेवेसाठीची मागणी वाढत आहे आणि यातूनच महागाईचा भडका उडण्याची चिन्ह दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्याप्रमाणे पतधोरणामध्ये मुख्य व्याजदरात काही बदल झाला नाही. मात्र गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या महागाई वाढीच्या धास्तीने गुंतवणूकदारांना चिंता नक्कीच भेडसावत आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी आधीच्या कालावधीपेक्षा महागाईचा दर हा सहनशक्तीपेक्षा 4% अधिक राहण्याची शक्यता केव्हाच वर्तवली होती. गेल्या काही महिन्यापासून तो आहेच. मात्र राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जानेवारीमधला जाहीर केलेला महागाईचा दर हा 6% पुढे गेलेला पोहोचलेला आपण अनुभवला. महागाईचा 6% अधिक दर हा रिझर्व्ह बँकेच्याही सहनशक्ती पल्ल्याडचा आहे आणि हे असं गेल्या 7 महिन्यांपासून राहिलेलं आहे. म्हणजेच किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक महागाई दर हा गेल्या 5 ते 7 महिन्यांपासून वरच्या टप्प्यावर आहे. दास यांनी म्हटल्याप्रमाणे जानेवारीचा दर हा विक्रमी आणि असहनशील असा असेल असं यापूर्वीच जाहीर केलं होतं. या महागाईच्या वाढीला कारणीभूत ठरली ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीची काही घटना. देशांतर्गत भागाचा विचार केला तर वस्तूची मागणी वाढली आहे, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे आणि क्रयशक्ती सुद्धा वाढू लागली आहे, ही त्याची कारणं झाली. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर महागाईमध्ये इंधन भडका करणारं एक ठळक वैशिष्ट्य नमूद करणं साहजिकच आलं. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती या प्रतिपिंप $100 पर्यंत पोहोचताना पाहिल्यात. युक्रेन आणि रशियाच्या वादाने युद्धजन्य स्थिती निर्माण होते की काय आणि यातून इंधन भडका हा अधिक फोफावला.
त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात खनिज तेलाबरोबरच खाद्यतेल आणि अन्नधान्याच्या वस्तू वाढत्या राहिल्या, त्याचाही एक परिणाम महागाईवर जाणवू लागलेला आहे. जानेवारीमध्येच अन्नधान्याचा निर्देशांक हा 5.7% गेला आहे. अन्नधान्याचा हे मोठा परिणाम एकूण महागाई निर्देशांकावर निश्चितच जाणवला. रिझर्व्ह बँक म्हणते त्याप्रमाणे येणारा मान्सून आणि दिलासादायक बाबी महागाईचा दर कमी करताना दिसतील. अन्नधान्याच्या किमती त्यामुळे कमी होतील. मात्र चालू आर्थिक वर्षाचं शेवटचं तिमाही ही निश्चितच महागाईच्या भडक्याने पोळून निघेल असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. खाद्यतेल वस्तू, खाद्यवस्तू, अन्नधान्याच्या वस्तू आदींचा महागाईचा दर हा गेल्या वर्षभरापेक्षा अधिक प्रमाणात वाढलेला आहे. त्याचबरोबर कपडे, पादत्राणे या चीजवस्तूही महागल्या आहेत. हा महागाईचा आलेख, उंचावता आलेख हा येत्या काही महिन्यांसाठी कायम राहण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत. महागाईचा हा भडका केवळ भारतीय किंवा देशांतर्गत बाजारपेठेत नाही तर अनेक विकसित देशांनाही सोसावा लागतो आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकास दरावर होत आहे. यातूनच विकास दराला मारक ठरणारा व्याजदर वाढीचा मारा यंदा रिझर्व्ह बँकेने टाळला. मात्र वाढत्या महागाईला पायबंद घालण्याचं आव्हान देशासमोर निश्चितच कायम असेल. अर्थविषयक आव्हानं मोठी असली तरी अर्थव्यवस्थेत मूलभूत बलस्थानं टिकून आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चाललेली आहे. काही ठिकाणी युद्धाचे ढग जमा होऊ लागलेत. अशा वेळेस अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं अधिक वाढू शकतात. तेलाच्या वाढत्या किमती आणि त्यातून व्यापारावर होणारा परिणाम हा सरकारच्या दृष्टीनं चिंतेचा विषय असेल. भारताच्या अर्थव्यवस्थेत स्वयंभू वृद्धीची क्षमता आहे. या क्षमतेला चालना देऊन आर्थिक संकटाचं संधीत रूपांतर करण्याच्या विजिगीषू वृत्तीची भारताला गरज असेल. त्यासाठी सरकार, उद्योजक आणि सामान्य जन यांनी एकत्र येत अर्थव्यवस्था रुळावर राहील याची दक्षता घेतली पाहिजे. उद्याचा समृद्ध भारत आजच्या डोळस उपाययोजनांमधून उभा राहील. आणि मंडळी, याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन दीपक वेलणकर.